2024 मधला पुष्पा 2 पिक्चर ज्याच्यामध्ये अल्लू अर्जुन सरांनी काली देवीचा लुक केलेला होता ना, तो लुक जो आहे, तो जो मेकअप आहे तो आपण रिक्रिएट करत आहोत. तर यांच्यावर आपण मेकअप स्टार्ट केलेला आहे. तर पहिले आपण स्किनला मॉइश्चरायझर केलेलं आहे, मॉइश्चरायझर, त्यानंतर मग प्रायमर केलेलं आहे आणि एक फेअर स्किन टोनचं कन्सिलर आपण लावलेलं आहे. मग त्या कन्सिलरवर आपण रेड कलर अप्लाय केलेला आहे आणि त्याची चांगली आपण ब्लेंडिंग करून घेतलेली आहे रेड कलरची. आणि त्याच्यानंतर मग ग्रीन कलर आपण घेतलेला आहे, ग्रीनला पण आपण चांगलं ब्लेंड आपण केलेलं आहे. त्यानंतर मग आपण जेल लायनर जे असतं ब्लॅकवालं, त्याचा आपण वापर केलेला आहे ब्लॅक आयब्रो बनवायला. तर त्याचा वापर करून आयब्रो आपण डार्क केलेले आहेत. आणि तो व्हाईटवाला जो आहे तर तो ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे आपण, जेणेकरून तो डार्क आणि व्हाईट दिसेल त्यासाठी. बाकी जेवढं व्हाईट कलर आहे तो पूर्ण ॲक्रेलिकचा कलर आहे. स्किनला काही नुकसान नाही, कारण त्याच्यावर ऑलरेडी लेअर आहे आपले. त्यानंतर मग आईज मेकअप करतो आहे. आय मेकअपला मग ब्राऊन शेडचाच उपयोग करून घेतलेला आहे. आणि स्केचचं जे लायनर आहे पेन लायनर, तर पेन लायनरचा आपण वापर केलेला आहे, ज्याने मग आईजला चांगला प्रॉपर शेप देता येईल. आणि त्या हिशोबाने मग पेन लायनर आपण घेतलेला आहे. आणि हे पूर्ण आय शॅडोज घेतलेला आहे आपण, वेगळं काही कोणता कलर घेतलेला नाही. ग्रीन पण आय शॅडोच आहे प्रॉपर, आणि त्याला प्रॉपर ब्लेंड करून घेतो आहे आपण. त्यानंतर मग 3D इफेक्ट येण्यासाठी मग अजून थोडंसं डार्कमध्ये घेतलेलं आहे. मग खाली जो आहे तो ब्ल्यू कलर घेतलेला आहे आपण डार्कमध्ये. त्यानंतर मग प्रॉपर फिनिशिंग टचअप चालू आहे. आपले जे मेकअपचे ब्रश आहेत त्यानेच आपण हा केलेला आहे मेकअप, त्याच्यात काही वेगळे ब्रशेस आपण काही घेतलेले नाही आहेत. त्याच्यातला 0 नंबरचा जो ब्रश असतो, जो लायनरला वापरतात, त्यांनीच हे पॉईंट वगैरे काढलेले आहेत. बाकी त्याच्यानंतर त्यावर आपण फिनिशिंग पूर्ण झाल्यानंतर मग कानाला वगैरे जिथे जिथं बाकी आहे तिथं आपण कलर करेक्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग जी त्यांची दाढी वगैरे आहे त्यालाही आपण थोडंसं डार्क करून घेतलेलं होतं. डोळ्यामध्ये परत काजळ लावलं आहे त्यांना, म्हणजे अजून थोडेसे डोळे उठावदार दिसावे यासाठी आपण लावलेले आहे ते. त्यानंतर मग रेड कलरची लिपस्टिक आहे ती लावलेली आहे, कारण फ्रेममध्ये तशी दिसते. अल्लू अर्जुन सरांच्या त्या मूवीमध्ये त्यांचा तसा लुक आहे, तोच आपण रिक्रिएट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. त्याच्यानंतर आय मेकअपला थोडंसं टचअप देतो आहे आपण. आणि त्यानंतर मग फायनली त्यांना ज्वेलरी वगैरे घालून, त्यांचे कान टोचलेले नव्हते, त्यांनी त्या लुकसाठी त्यांनी त्यांचे कानंसुद्धा म्हणजे सडनली टोचले आणि लगेच ते कानामध्ये ते झुमकी घालून घेतलेले आहेत. बापरे, त्यांना तो त्रास वेगळा, तो सहन करत करत त्या व्यक्तीने मेकअप एवढं करून घेतलेलं आहे. आणि मेन म्हणजे अल्लू अर्जुन सरांचा एकदम मोठा फॅन असल्यामुळे ना, त्यांचा त्या पिक्चरचं प्रमोशनसाठी त्यांनी तो लुक करून घेतलेला होता. हा लुक ऑलरेडी मी रिक्रिएट केलेला होता दुसऱ्या ॲक्टरवर, त्यांचा तो मी इंस्टाग्रामला टाकलेला होता. त्यांनी ते इन्स्टाला बघूनच मग आपल्याला ही ऑर्डर दिलेली होती. आणि त्यांना ॲज इट इज असाच मेकअप पाहिजे होता. ते बोलले त्याच्यामध्ये काही चेंजेस नको आहे, मला असंच मेकअप पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग त्यांनी आम्हाला नाशिकवरून बँगलोरला बोलवलेलं होतं. आणि कसा हा लुक झालेला आहे प्रॉपर, तो नक्की बघा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय नवीन काय अजून शिकायला आवडेल किंवा अजून कोणता व्हिडिओ टाकला पाहिजे ते नक्की तुम्ही कमेंट करा. थँक्यू सो मच.